नमस्कार, मी प्रवीण जोशी. मंडळी, आज फाल्गुन शुक्ल सप्तमी शक 1945 सादर करीत आहोत ठाणे वार्ता. ठळक घडामोडी. ठाण्यात एकही बालक मूकबधीर राहणार नाही, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचा विश्वास. राहुल गांधी यांच्या न्याय यात्रेचा सर्वाधिक फटका हा सर्वसामान्य ठाणेकर आणि विद्यार्थी वर्गाला. आणि नवी मुंबईतील खाडीकिनारी लगतच्या परिसरात मोठ्या प्रमाणात फ्लेमिंगोचा वावर. या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच. आमच्या फेसबुक पेज, यूट्यूब चॅनल आणि संकेतस्थळाला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे महानगरपालिकेनं पुढाकार घेऊन सुरू केलेल्या मूकबधीर बालक मुक्त ठाणे या उपक्रमात महानगरपालिका क्षेत्रात जन्माला येणाऱ्या प्रत्येक नवजात बालकाचं स्क्रीनिंग केलं जाईल. त्यामुळं कर्णदोष असलेल्या सर्वच नवजात बालकांचं तात्काळ निदान होईल, तसंच त्यावर जलद गतीनं उपचारही होतील. त्यामुळे लवकरच ठाण्यात एकही बालक मूकबधीर राहणार नाही, असा विश्वास खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केला. ठाणे महानगरपालिकेच्या मूकबधीर बालक मुक्त ठाणे या योजनेचं उद्घाटन आणि आदर्श कार्यपद्धतीचं प्रकाशन शनिवारी सकाळी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते झालं. महानगरपालिकेनं केलेल्या आर्थिक मदतीमुळं कॉक्लिअर इम्प्लांट शस्त्रक्रिया झालेली मुलं, त्यांचे पालक इत्यादी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. या सोहळ्यात डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या वतीनं बालकांच्या स्क्रीनिंगसाठी लागणारी 4 उपकरणं OAE महानगरपालिकेच्या 4 प्रसूतिगृहांना वितरित करण्यात आली. मूकबधीर बालक मुक्त ठाणं या योजनेची तयारी गेले काही महिने सुरू होती. त्याच्या आदर्श कार्यपद्धतीवर देखील बरीच चर्चा झाली. त्यातूनच ही योजना आकाराला आली आहे. मुख्यमंत्र्यांचं बदलतं ठाणं या अभियानात हा उपक्रम महानगरपालिकेनं हाती घेतलाय. त्यासाठी महानगरपालिका प्रशासन आणि डॉक्टर प्रदीप उप्पल, डॉक्टर आशिष भूमकर यांनी खूपच मेहनत घेतली असल्याचं खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी सांगितलं. दोन्ही कानांसाठी कॉक्लिअर इम्प्लांट देणारी ठाणे महानगरपालिका ही देशातील पहिलीच महानगरपालिका आहे, असं देखील खासदार डॉक्टर शिंदे यांनी सांगितलं. कॉक्लिअर इम्प्लांट झालेल्या बालकांच्या कोमल कुंभार, तेजस साटम, प्रभाकर कदम या पालकांनी आजच्या समारंभात आपली मनोगत व्यक्त केली. त्यात त्यांनी या मशीनच्या अद्ययावतीकरणासाठी येणारा खर्च आणि त्याकरता लागणारी मदत यांचा विचार करण्याची विनंती केली होती. तो धागा पकडून डॉक्टर शिंदे यांनी अद्ययावतीकरणासाठी देखील महानगरपालिका मदत करेल, त्याचा देखील आदर्श कार्यपद्धतीत समावेश करण्याची सूचना डॉक्टर शिंदे यांनी महानगरपालिका प्रशासनाला केली आहे. कॉक्लिअर इम्प्लांट झालेल्या आयुष कदम या मुलानं उपस्थितांशी संवाद साधला. त्याला उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिली. महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी मूकबधीर बालक मुक्त ठाणं या योजनेची तसंच त्यासाठी महानगरपालिकेनं हाती घेतलेल्या कार्यपद्धतीची माहिती दिली. ठाणे महानगरपालिकेतर्फे आतापर्यंत कर्णदोष असलेल्या बालकांच्या उपचारासाठी रुपये 2 ते 2.5 लाखापर्यंतची मदत केली जात होती. त्याचा फायदा आतापर्यंत अनेक बालकांना झालाय. आतापर्यंत सुरू असलेल्या या योजनेचं स्वरूप आमूलाग्र बदलून ही योजना सर्वंकष आणि सर्वव्यापी करण्यात आली असल्याचं आयुक्त बांगर म्हणाले. नवीन योजनेत ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील महापालिकेच्या किंवा खाजगी प्रसूतिगृहात जन्मलेल्या कोणत्याही बालकाला कर्णदोष असेल तर त्याला या योजनेचा लाभ घेता येणार आहे. ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील रुग्णालयात जन्माला येणाऱ्या सर्व नवजात बालकांची कर्णदोषासाठी OVE स्क्रीनिंग करण्यात येणार आहे. त्यामुळं निदान लवकर होऊन उपचार जलद करणं शक्य होईल.
ऑपरेशन झाल्यावर स्पीच थेरपीसाठी देखील मदत या योजनेत दिली जाणार आहे. ठाणे महानगरपालिका क्षेत्रात एकही बालक मूकबधीर राहू नये असा संकल्प केलेला असून त्यासाठी महानगरपालिकेसोबत सर्व खाजगी रुग्णालयांचं सहकार्य अपेक्षित आहे, असं आयुक्त बांगर यांनी सांगितलं. ठाणे महानगरपालिका परिवहन सेवेच्या सर्व बस गाड्यांमध्ये सर्व महिलांना सरसकट 50% सवलत देण्यात यावी. यासाठी कोणतंही ओळखपत्र किंवा वास्तव्याचा पुरावा यापैकी काहीही मागण्यात येऊ नये असे स्पष्ट निर्देश महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी परिवहन सेवेला दिले आहेत. त्याचबरोबर 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी बस प्रवास विनामूल्य असून त्यांना मात्र सोबत ओळखपत्र ठेवावं लागणार आहे. समाजाच्या जडणघडणीत महिलांचा वाटा नेहमीच अग्रेसर असतो. महिलांची आर्थिक सक्षमता तसंच अर्थव्यवस्थेतील आणि विविध सामाजिक उपक्रमातील महिलांचं योगदान या बाबींना चालना देण्यासाठी महिलांनी अधिकाधिक संख्येनं आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमामध्ये सक्रिय सहभाग नोंदवणं गरजेचं आहे. यामध्ये विशेषत्वानं कमी उत्पन्न असणाऱ्या महिलांना समान संधीचा अभाव ही प्रमुख समस्या आहे. तरी सर्व महिलांना या दृष्टिकोनातून सुयोग्य वातावरण मिळावं यासाठी ठाणे महानगरपालिकेनं यंदाच्या अर्थसंकल्पात महिला विषयक उपक्रम हाती घेतले. त्यापैकीच परिवहन सेवेच्या बस गाड्यांमधून प्रवास करणाऱ्या सर्व महिलांना 50% सवलतीच्या दरात तिकीट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून त्यांनी जास्तीत जास्त प्रमाणात सार्वजनिक वाहतूक सेवेचाच वापर करावा या उद्देशानं ही सवलत देण्यात आली आहे. त्यामुळे ही सवलत सर्वच महिलांना लागू आहे. त्याबाबत निर्माण झालेला संभ्रम, ओळखपत्रांची तपासणी, यात होणारा कालापव्यय आणि वाद यांच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिका आयुक्तांनी परिवहन व्यवस्थापकांना ही सवलत योजना सरसकट लागू करण्याचे निर्देश दिले. परिवहन सेवेच्या बसेसमध्ये गर्दीच्या वेळेस प्रवासी संख्या अधिक आणि महिला प्रवाशांची वाढती संख्या बघता महिलांना बसमध्ये आसन मिळत नसल्यानं त्यांचा प्रवास त्रासदायक ठरून महिलांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण होते. या पार्श्वभूमीवर ठाणे महानगरपालिका परिवहन सेवेच्या बसेसमध्ये डाव्या बाजूकडील सर्व सीट्स महिलांसाठी राखीव ठेवण्यात येत आहेत. बस गाड्यांच्या उपलब्धतेनंतर गर्दीच्या वेळी ठराविक मार्गावर स्वतंत्र महिला बसेस सेवा सुरू करण्याचं देखील प्रयोजन असल्याचं आयुक्त बांगर यांनी स्पष्ट केलं. ठाणे शहरातील उष्णता नियंत्रण कृती आराखडा ठाणे महानगरपालिकेचे तयार केला असून या आराखड्याचं प्रकाशन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं. या आराखड्यात ठाणे महानगरपालिकेनं प्रभाग समिती निहाय माहिती संकलित केली आहे. त्या संकलित केलेल्या शास्त्रोक्त माहितीनुसार वागळे प्रभाग समिती क्षेत्रात उष्णतेचा सर्वात जास्त प्रभाव जाणवणार आहे. त्या अनुषंगानं तात्काळ जाणवणाऱ्या उष्णतेच्या धोक्याबाबत नागरिकांसाठी उपाययोजना करण्यात येणार आहे. त्यासाठी ठाणे महानगरपालिका काउन्सिल ऑल एनर्जी, एन्व्हायरमेंटल अँड वॉटर यांनी तयार केलेल्या प्रश्नावलीनुसार सामाजिक, आर्थिक आणि आरोग्य विषयक सर्वेक्षण करण्यात येणार आहे. हे सर्वेक्षण आशा सेविकांच्या मदतीनं झोपडपट्टी, रहिवासी संकुलं, शाळा, रुग्णालयं इथं 20 ते 30 मार्च या कालावधीत होणार आहे. या सर्वेक्षण उपक्रमाला नागरिकांनी सर्वतोपरी सहाय्य करावं असं आवाहन ठाणे महानगरपालिकेतर्फे करण्यात आलंय. यापुढील घडामोडी एका छोट्याशा ब्रेक नंतर कुठेही जाऊ नका, पाहत रहा फक्त ठाणे वार्ता. ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना. सदर योजनेस मुदतवाढ मिळाली असून ती दिनांक 15 जानेवारी 2024 पर्यंत वाढीव मुदत देण्यात आली आहे. यानंतर मात्र म्हणजेच दिनांक 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ असणार आहे. तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा. महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे. ATM, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहे. यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in
या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता. ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याज माफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा. ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. मध्य आशिया तसंच ऑस्ट्रेलिया, आफ्रिका, केनियातील सरोवरांमध्ये अन्न साखळी कमतरता भासते. त्यामुळं अन्नाच्या शोधात फ्लेमिंगो मोठ्या संख्येनं स्थलांतर करतात. विस्तीर्ण जलछाया, खाद्यान्नाची मुबलकता, पाणथळ जागा अशा वास्तव्यास उपयोगी पडत असल्यामुळं फ्लेमिंगो पक्षी नवी मुंबईत अधिक काळ वसाहत करतात. अशातच फ्लेमिंगो नवी मुंबईतील सी वूड या खाडीकिनारी मोठ्या संख्येनं आले. नवी मुंबईतील खाडीकिनारी लगतच्या परिसरात मोठ्या प्रमाणात फ्लेमिंगोचा वावर पाहायला मिळतोय. अनेक जण पक्षीप्रेमी फ्लेमिंगो सेल्फी काढताना बघायला मिळतात. फ्लेमिंगोचे मोठे थवे नवी मुंबईच्या खाडीकिनाऱ्यालगत बघायला मिळतात. ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात राहणाऱ्या आणि 60 वर्षांहून अधिक वय असणाऱ्या सर्व ज्येष्ठ महिला पुरुषांना विनामूल्य परिवहन सेवा देण्याचा निर्णय कल्याण डोंबिवली महानगरपालिकेनं जाहीर केला असून यामध्ये सरसकट सर्व महिलांना भाड्यामध्ये 50% सवलत देण्यात येणार आहे. यापुढे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत देखील कल्याण महानगर परिवहन महामंडळ मर्यादित अर्थात KMPML या प्राधिकरणाच्या स्थापनेस शासनाची मंजुरी दिली आहे. कल्याण महानगरपालिका परिवहन महामंडळ मर्यादित म्हणजे कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी, निजामपूर महानगरपालिका आणि अंबरनाथ आणि कुळगाव बदलापूर नगर परिषद यांच्या एकत्रित सहभागातून या क्षेत्राकरता प्राधिकरण करून त्या ठिकाणी सार्वजनिक वाहतूक सुरू करण्यासाठी कल्याण महानगर परिवहन महामंडळ मर्यादित कंपनी स्थापन करायला शासनानं मंजुरी दिली आहे. कल्याण महानगर परिवहन महामंडळाच्या संपूर्ण रचना आणि कार्यपद्धतीबाबत संचालक मंडळाला माहिती देण्यात आली असून या मंडळामार्फत पुढील नियोजन तसंच धोरणात्मक निर्णय घेण्याबाबत निश्चित करण्यात आले. त्याचप्रमाणे कल्याण डोंबिवली महानगरपालिका परिवहन उपक्रमाच्या सर्व बसेसमधून ज्येष्ठ नागरिकांना विनामूल्य प्रवास सवलत आणि महिलांसाठी प्रवास भाडेदरात 50% सवलत मिळणार आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 8 वर पांडुरंगवाडी आणि दिल्ली दरबार हॉटेल इथं नव्यानं भुयारी मार्ग तयार होणार असून खासदार राजन विचारे यांच्या प्रयत्नांना यश आलंय. ठाणे लोकसभेचे खासदार राजन विचारे यांनी त्यांच्या लोकसभा मतदारसंघात येत असलेल्या मीरा भाईंदर शहराला लागून असणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 8 वरील वर्सोवा पुलामुळे होणारी वाहतूक कोंडी, उड्डाणपुलाखालील भंगार वाहनं, पादचारी किंवा भुयारी मार्गाच्या निर्मितीसाठी 2015 पासूनच पाठपुरावा सुरू केला होता. त्याला आता यश आलं असून वर्सोवा पुलाच्या लोकार्पणानंतर उड्डाणपुलाखालील भंगार वाहनं काढून महानगरपालिकेमार्फत स्वच्छ करून घेतला यासाठी परवानगी मिळवली होती. या महामार्गावरून भरधाव वेगानं येणाऱ्या वाहनांमुळे या परिसरातील नागरिकांचे जीव धोक्यात आले होते. या ठिकाणी नवीन पादचारी पुलाची मागणी खासदार राजन विचारे यांनी केली होती. अखेर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाअंतर्गत भुयारी मार्गाचं नियोजन करून पांडुरंगवाडी आणि दिल्ली दरबार हॉटेल इथे नवीन भुयारी मार्गाची कामं हाती घेतली जाणार आहेत. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण मार्फत हाती घेतलेल्या प्रकल्पातील एकूण 553 कोटींपैकी या 2 भुयारी मार्गांसाठी 50 कोटीला मंजुरी मिळाली असून 6 लेन क्रॉस करणारा हा 22 मीटरचा भुयारी मार्ग असणार आहे. त्यापैकी पांडुरंगवाडी इथला भुयारी मार्गाची उंची 5.5 मीटर असणार आहे. त्यामुळे जड अवजड वाहनं सुद्धा या मार्गिकेचा वापर करू शकतात. या मार्केटच्या दोन्ही बाजूला पदपथ विकसित होणार आहे जेणेकरून त्या परिसरातील नागरिकांना दळणवळणासाठी योग्य तो उपलब्धता होणार आहे. नवी मुंबईमध्ये सिडकोच्या माध्यमातून उभे राहत असलेली मेट्रो, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे प्रकल्प गेम चेंजर ठरणार असल्याचे उद्गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढले. सिडकोतर्फे मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ यांना जोडणारा पूल, खारघर तुर्भे जोड मार्ग आणि उल्वे किनारी मार्ग या प्रकल्पांचं भूमिपूजन, त्याचप्रमाणे भूमिपुत्र भवन आणि प्रवासी जलवाहतूक टर्मिनस नेरूळ या नागरिक
हिताच्या प्रकल्पांचं उद्घाटन शिंदे यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते. या विकास प्रकल्पांचं एकूण मूल्य सुमारे 5,000 कोटी रुपयांचं आहे. नवी मुंबईमध्ये सिडकोच्या माध्यमातून उत्तम प्रकारे विकास कामं होत असून नवी मुंबईमध्ये उभी राहणारे विकास केंद्र ही राज्याकरता अश्वशक्ती आहे. महाराष्ट्र शासनानं अटल सेतू सारख्या प्रकल्पांच्या माध्यमातून मुंबई महानगर प्रदेशातील कनेक्टिव्हिटी समृद्ध करण्यावर भर दिलाय. शासनाच्या या उद्दिष्टाला हातभार लावून सिडकोनं देखील परिवहनचे विविध प्रकल्प हाती घेतले असून मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील पुलामुळं मुंबई पुणे द्रुतगती महामार्गाकडे जाण्याकरता आणि तेथून येण्याकरता थेट प्रवेश मार्ग उपलब्ध होणार आहे. त्याचबरोबर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देखील थेट जोडणी मिळणार आहे. खारघर तुर्भे जोड मार्ग हा 5.4 किलोमीटर लांबीचा मार्ग असून या मार्गाद्वारे तुर्भे आणि खारघर इथला आंतरराष्ट्रीय कॉर्पोरेट पार्क दरम्यान थेट कनेक्टिव्हिटी उपलब्ध होणार आहे. उल्वे इथल्या भूमिपुत्र भवन हे नवी मुंबईतील स्थानिक भूमिपुत्रांना त्यांच्या संस्कृतीचं जतन आणि संवर्धन करण्यासाठी हक्काचं व्यासपीठ म्हणून विकसित करण्यात येत आहे. त्याचबरोबर या भवनाच्या माध्यमातून स्थानिकांना त्यांचे विविध सोहळे आणि कार्यक्रम साजरे करण्यासाठी देखील हक्काची जागा प्राप्त होणार आहे. उल्वे किनारी मार्ग हा अटल सेतू आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ यांना जोडणारा 6 पदरी मार्ग विकसित करण्यात येतोय. नेरूळ इथं प्रवासी जलवाहतूक टर्मिनस विकसित करण्यात आलं असून तेथूनच नवी मुंबई ते दक्षिण मुंबई आणि कोकण या दरम्यान रोरो आणि स्पीड बोट सेवा लवकरच सुरू होणार आहे. कोरोना काळात व्हॅक्सिन बनवणाऱ्या कंपन्यांकडून पंतप्रधानांनी करोड रुपये घेतले आणि या पैशातूनच राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना फोडून सत्ता स्थापन केली, असा घणाघाती आरोप राहुल गांधी यांनी ठाण्यात बोलताना केलाय. राहुल गांधी यांच्या न्याय यात्रेनं आज ठाण्यात प्रवेश केला. त्यावेळी जांभळी नाका इथं बोलताना राजीव गांधी यांनी हा आरोप केला आणि राजीव गांधी यांनी न्याय यात्रा मुंब्रा मार्गे ठाण्यात दाखल झाली. कळवा नाका इथं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला राहुल गांधी यांनी पुष्पहार अर्पण केला. राहुल गांधी यांच्या न्याय यात्रेच्या निमित्तानं कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या कडेकोट बंदोबस्तामुळे सर्वसामान्य आणि विद्यार्थी वर्गाचे मात्र चांगलेच हाल झाले. अनेक रस्ते बंद केल्यामुळं पर्यायी रस्त्यांवरून वाहतूक वळवण्यात आली होती. याचा सर्वाधिक फटका हा सर्वसामान्य ठाणेकर आणि विद्यार्थी वर्गाला बसलाय. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. आपण आपले कार्यक्रम किंवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या ईमेलवर कळवू शकता. ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. ठाण्यात एकही बालक मूकबधीर राहणार नाही, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचा विश्वास. राहुल गांधी यांच्या न्याय यात्रेचा सर्वाधिक फटका हा सर्वसामान्य ठाणेकर आणि विद्यार्थी वर्गाला. आणि नवी मुंबईतील खाडीकिनारी लगतच्या परिसरात मोठ्या प्रमाणात फ्लेमिंगोचा वावर. या होत्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी बघायची राहून गेली असेल तर आपण आमच्या ठाणेवार्ता.in या संकेतस्थळाला किंवा फेसबुक पेज तसंच यूट्यूब चॅनलला अवश्य भेट द्या. तर मग पुन्हा भेटूया पुढल्या बातमीपत्रात, फक्त श्री स्थानक वाहिनीवर. धन्यवाद.